तर मग असं करण्यासाठी म्हणली ही तर काही जात नाही, मग हिला तंत्रक्रिया करून मारू. तो जीन अक्षरशः तिच्यासोबत फिजिकल वगैरे सगळं करायचं अरे बापरे. आणि ते तिला अनुभव व्हायचं. मग ती माझ्यापाशी आलती. आता मला ही गोष्ट माहिती नव्हती. ती माझ्यासमोर बसली. मला म्हणली दादा असं असं होतंय फक्त. मग ती आधी घाबरून नाही म्हणत होती, कारण तो तिचा गळा धरत होता डायरेक्ट. अरे बापरे. ह्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका, संध्याकाळी बाहेर जाऊ नका, किंवा कोणी काही दिलेलं खाऊ नका. म्हणजे खरं आहे तुमच्याकडे असे काही येतात केसेस? मित्रांची पण सवय असते. त्यांचे काय काय अनुभव येऊ शकतात? मित्रांचे म्हणजे अनुभव म्हणजे ते तुम्हाला स्वप्नाच्या एक पांढऱ्या कपड्यात कोणतरी व्यक्ती दिसणार, असं जे अकाल मृत्यू झालंय ते पण दिसतात. त्या मारण उच्चाटन ह्याचे तुमच्याकडे काही आले होते का असे? हा, मारण क्रियाचे जास्त येतात. भरपूर पैसे घेऊन येतात, पण आम्ही मारण क्रिया करत नाही. मटण आहे, कच्चे वगैरे सगळं नाही का. अरे वा. तुम्ही कसं खाणार? हे जर शिजलं असतं तरी मी तुम्हाला दिलं दिलं असतं. खाल्लं त्यांनी माझ्यासमोर. मलाच केस येत होती. सांगा. तुम्हाला मी फोनवर पण कॉन्टॅक्ट करता ते फक्त तुम्हाला हो. विचारलं तुमचं नाव काय. हो. तर मी तुमच्याबद्दल, मला तुमच्याबद्दल ओळख पण नव्हती, तेव्हा पण मी तुमचं बघून सांगितलं बरोबर. की तुम्ही स्वामी समर्थाचे सेवक आहे. हो. नाही खरंच छान. हे शॉकिंग होतं, हे भारी होतं. मित्रांनो, आजचे आपले पाहुणे फारच वेगळे आहे. वय वर्ष फक्त 20, पण ह्यांनी अध्यात्मात महाकाली साधना शिकून आणि तंत्रविद्या शिकून त्यांनी वेगळीच वाट निवडलेली आहे. त्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि भरपूर रहस्यमय गोष्टी पण सांगण्यासारख्या आहेत. तर चला स्वागत करूया रोहन दादाचं. मला सर्वात आधी तुम्ही हे सांगा की एवढे कमी वयामध्ये स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू कसं काय झाली? सगळ्यात आधी मी महादेवाची सेवा केलेली आहे. महादेवाच्या सेवेपासून असं असतं की शिव आणि शक्ती कधीच वेगळे नाही होऊ शकत. तर मग शिवाचं केलं तर शक्तीकडे आपोआप न्यायचा मार्ग शिव देतो. त्याच्यामुळे मी महादेवाची सेवा केल्यानंतर मला महाकालीचे अनुभव वगैरे चालू झाले. मग मी असंच नाही का, म्हणजे लहान असताना गुगलवर सर्च वगैरे करायचो नाही किती का. वर्षाचे होते तेव्हा एक तुम्ही? झाला आता 7वी 8वीत असताना. 7वी 8वी? हा, तर मी सर्च करायचो नाही का की महाकाली कशी दिसते, काय दिसते, आणि मला उत्सुकता वाढत गेली. मग तिथून मी मनानेच पूजा करत गेलो नाही का. मला काय माहिती नव्हतं, काय नव्हतं. मग तिथून मनानेच जे काय असेल ते, पण मला कधीच आघात झाला नाही. मी जशी पूजा करेन तशी सेवा मंजूर होते. तशी मायेनी, म्हणजे मी माई म्हणतो नाही का, हो. माता कालीला, जसं माईने मला मार्गदर्शन दिलं, मला गुरुपर्यंत पोहोचवलं. सगळं ज्ञान माईकडनंच मला भेटलं आणि तिथून मग मला गुरु प्राप्त झाला. पण आता तुम्ही 20 वर्षाचे आहे, 7वी 8वीत तुमचा हा प्रवास सुरू झाला. मग तेव्हा घरचे वगैरे काय बोलले तुम्हाला? घरचे रेडी नव्हतेच, हा. कारण म्हणायचे की ही बाहेरची देवी आहे. मी समजवायचो नाही का, बाहेरची म्हणजे थोडी ना देशाच्या बाहेरची हा. देवी आहे, आपल्याच इथली आहे. फक्त बंगाली लोक जास्त पुजतात माता हा. कालीला नाही का. आणि देवी उग्र असल्यामुळे घरचे घाबरायचे. हा. आणि घरच्यांना बाहेरचे भरवणारे जास्त होते की मुलगा असा करतोय, मुलगा तसा करतोय, संन्यास घेऊन जाईन, हे हा. करन ते करन असं. मग घरात महाकालीच्या आधी कधीच पूजा कोणीच करत नव्हतं? म्हणजे आता जसं माझ्या गुरुनी सांगितलंय, हा. म्हणजे आता गुरु पण बघतात वगैरे, जसं शक्तीने सांगितलंय. आमच्या 7व्या 8व्या पिढीत माझे म्हणजे पूर्वज असतील, त्यांचं नाव महिपत वगैरे होतं. तर ते महिपत सेवादार म्हणून आम्ही आता पुजतो त्यांना. तर ते सेवा करायचे. त्याच्यानंतर कोणीच सेवा केली नाही. त्याच्यानंतर मी आता सेवा चालू केली. गुरु, तुम्ही जसं बोलले की गुरुनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, गुरु तुम्हाला नेमकं भेटले कुठं? कारण मी ऐकलंय महाकालीची जर का तुम्हाला साधना पूजा काही करायचं असेल तर गुरुचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. हा, पण सगळ्यात आधी म्हणजे गुरु नव्हताच. आता इथं गुरु शोधायचं म्हणलं तर भरपूर अवघड आहे. इथं गुरु लालची, पैसे घेणारे, भरपूर दीक्षेला फोन केला तर 31,000 द्या, 1,00,000 द्या, असं चालू आहे. तर मग हे माझे गुरु, मी रडून रडून पार एकदम हारलो होतो. तर मग मी माईलाच म्हणलं मला अशा गुरुपर्यंत नाही की मला त्यांच्यापर्यंत, मी त्यांच्या चरणातच राहीन आणि मी कधीच गुरु नाही सोडणार तो. मग नंतर असंच, आता मी बावरी बाबाला मानतो. तर मी दर्शनासाठी नीली छत्रीला गेलो होतो, तेव्हा मला तिकडे गुरूंची आणि माझी ओळख झाली, पटली. तिथून त्यांनी मला काही लगेच दीक्षा दिली नाही. तिथून मार्गदर्शन वगैरे करत राहिले. ते बघत होते की मी कधी सोडून जाईन, पण मी त्यांना सोडूनच नाही गेलो, त्यांनी किती काही बोलू दे. त्याच्यानंतर मग त्यांनी मला एकदा म्हणलं की ये तू, आता मी तुला दीक्षा देतो. तिथून माझी दीक्षा झाली. दीक्षा झाल्यानंतर मग त्यांनी माझा मार्ग चालू केला तिथून. अच्छा, म्हणजे सहसा असं म्हणतात की आधी गुरु भेटतो मग आपण महाकालीची साधना करायला सुरू करतो. तुमच्या इकडे उलट झालं. आईनेच तुम्हाला गुरुंकडे नेलं, गुरुपर्यंत पोहोचवलं. ठीक आहे. मग तुम्हाला मला एक सांगा, गुरुचं महत्व आता तुम्हाला कळालंच असेल तर काय असतं? आपल्या दर्शकांना पण सांगा की गुरु असणं, जेव्हा आपण अध्यात्मात येतो तेव्हा गुरु असणं किती महत्वाचं आहे? सगळ्यात आध्यात्मिक मार्ग असो, कुठेही असो, गुरुची गरज आहे. जरी आपण स्कूलमध्ये जरी शिकत असो तरी टीचरची गरजच आपल्याला असते. तर गुरुचं असं महत्व आहे की गुरुला कधी बेमान नाही झालं पाहिजे आणि गुरुच्या मार्गदर्शनात राहिलं पाहिजे. शक्ती रुसली तरी चालेल, शक्तीला गुरु म्हणू शकतो, पण गुरुला कोणच नाही म्हणू शकत. स्वयं महाकाली पण गुरुला नाही म्हणू शकत. म्हणून गुरुच्या चरणातच आपले सगळे देवी देवता आहेत. गुरुंनी तुमची परीक्षा घेतलीच असेल ना? हा, भरपूर.
असं म्हणजे कधी कधी हुसकावून लावलेलं आहे मला, अरे तरी बापरे. पण मी काही रागाला नाही गेलो नाही का कधी. जाऊ दे. आपण जसं म्हणतो दीक्षा घेण्यासाठी पात्रता फार गरजेची असते. तर काय असते ती पात्रता? म्हणजे कसं? गुरु आपली सहनशीलता बघतो नाही का, की हं. आपण किती कठोर आहे, किती हे. गुरु तुम्हाला एक भरपूर परीक्षा घेणार. कधी बोलणारच नाही, कधी साधना मार्गच नाही देणार, कधी उशिरा देणार. बघणार फक्त नाही का, की हा माझ्याकडे टिकतोय का. जर तो गुरुपाशी टिकला, तोच शिष्य खरा. नाहीतर आजकाल काय झालंय, गुरु एक शब्द बोलला तरी शिष्य रुसून जातो. रुसून जातं. लगेच दुसरा गुरु करतो. कधीच दुसरा गुरु करायचा नाही. एकच गुरुपाशी निष्ठ राहायचं, एकनिष्ठ. जेणेकरून गुरुद्रोह लागत नाही. सारखे गुरु बदलले की गुरुद्रोह लागतो. अच्छा. कर्मपिशाचनेचे तुमचे अनुभव तुम्ही जर का सांगू शकाल, कारण ते तर फार मी ऐकलंय की भीतीदायक पण आहे आणि भीतीदायक सगळ्याच शक्ती असतात. आता लोक काय काही येड्यात काढायला म्हणणार 11 दिवसाची असते, 31 दिवस असते. साधना आपल्या मर्जीवर असतं. जेवढं तुमचं तपोबल असतं तुम्ही त्या दिवशीच ती शक्ती उभी करू शकता. तुम्ही किती दिवसांची एक केली दिवसाची पण साधना? असते. मी 31 दिवसाची साधना केली होती. आता लोक म्हणतील 31 दिवसाची साधना असते. आता माझे गुरु आहेत आणि मी आहे. आता नॉलेज आम्हालाच माहिती आहे. तुम्हाला माहिती असणार आहे का? आता बरोबर. कमेंट पण लोक करतील नाही का? जरी माझ्याकडनं काय असं वाईट शब्द गेला असेल त्यांच्याबद्दल पण सॉरी नाही का? पण आता मला ते माहिती आहे की ही साधना आहे. तर मी फर्स्ट डे पासून चालू केलं. अनुभव वगैरे काय होत नव्हते. वैतागून साधना म्हणजे आता कसं गुरूंनी सांगितलं तर मला उठता पण येत नव्हतं. मग नंतर जेव्हा 11 दिवस कंप्लीट झाले, 11 दिवस कंप्लीट झाल्यानंतर मग हा शक्तीचे अनुभव चालू व्हायला लागले. जसे की? केवडा, मोगरा याचा वास यायला चालू झाला, अत्तर टाईप. मध्येच वारा असं जोरात शरीराला, बॉडीला अख्खं टच करून गेल्यासारखं व्हायचं. कोणतरी मांडीवर येऊन बसतंय. एक आता अर्धे वस्त्र म्हणजे कमी वस्त्र नाही का, अशी लेडीज माझ्यापाशी येऊन कानापाशी फुसफुसते, तिच्या पैंजणाचा आवाज, गळाधर वगैरे असं. असे करताना अनुभव व्हायचे. आणि ही तुम्ही साधना कुठे बसून करत होता? खंडरच. आता ते एरियाचं तुम्हाला म्हणलं मी एरिया नाही सांगू शकत. नाही, कारण आलं. तांत्रिक परती तर सगळे येत राहणार वगैरे. त्याच्यामुळं. तर पण कसं आहे, निसर्गातच साधना चांगल्या असतात. अजून असे काही अनुभव आले तुम्हाला? आपण असंही जसं म्हणतो की जेव्हा आपण ह्या साधना करतो तेव्हा आपल्याला त्या शक्तीला कुठल्यातरी रूपात स्वीकारायचं असतं. मग तुम्ही कुठल्या रूपात? मी कर्णपिशाचनीला प्रेमिका रूपातच केलं होतं. जे काय असेल ते नाही का. पण असं नाही की काय शारीरिक सुखासाठीच केलं. लोक म्हणतात कर्णपिशाच शारीरिक सुखासाठी का. असं काय नव्हतं. मला त्या शक्तीची उत्सुकता जास्त होती. कानात सांगते कशा माध्यमातून आवाज येतो, काय येतो. कर्णपिशाचनीचा आवाज एकदम मुंगी आहे ना, मुंगीसारखा आवाज खुसबुसत राहतो. आणि जेव्हा कर्णपिशाचनी आपल्या कानावर बसते, एक नस आपल्या कानाची चटकते. चटकते म्हणजे फुटती आणि ते आपल्याला फील होतं तेव्हा ती शक्ती त्याच्यावर स्थापन होते. तिथून तुम्ही कुणाचं पण पण कर्णपिशाचनीचे नियम आहेत. कर्णपिशाचनी आपल्या शक्तीच्या वरच्या शक्तींचं ज्याच्याकडे त्या व्यक्तीकडे असेल त्याच्याबद्दल बघून नाही सांगू शकत. आता मी आणि तुम्ही आहे. आता मी बघत आहे, तुम्ही पण थोडीफार सेवा करत असाल, पण तुमची लेवल डाऊन असल्यासारखं झालं. तर मग तुमच्याबद्दल म्हणजे आता हे नॉर्मल व्यक्ती असतात ना, जे सेवा वगैरे नॉर्मल करतात, त्यांच्याबद्दल सांगू शकते. पण एखाद्या समज माता कालीचं बघत असेल, महादेवाचं असेल, त्यांच्याबद्दल नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? त्यांना तेवढी कारण ही निम्न स्तराची शक्ती आहे. ही फक्त भोग वगैरे घेण्यासाठीच येते नाही का. हिचं काही साध्य नसतं. ह्यांनाच वाटतं की आपण ह्यांना सिद्ध करावं. उद्या काय होणार आहे, फ्युचरमध्ये फ्युचर नाही सांगू शकत ती. फक्त वर्तमान आणि भविष्य पण नाही सांगत जास्त. भूतकाळ जास्त सांगते. भविष्य 1-2 दिवसाचं सांगते की या दिवशी हे होणार आहे. हे लोक का करतात? लॉटरी, सट्टा ह्यासाठी एक कर्णपिशाचनीची साधना करतात. आणि लॉटरी, सट्टा वाईट आहे नाही का, असलं नाही केलं पाहिजे. आणि जर जे आता हे लॉटरी सट्टासाठी हे कर्णपिशाचनीचा हे घेतात, सहारा घेतात, ते खरंच ते जिंकतात का? खरंच जिंकतात ते. कारण कानाच्या मार्फतच ती सगळं मार्गदर्शन सांगते. पण ते केलं नाही पाहिजे. नाही केलं पाहिजे. माणूस सट्ट्यात वगैरे गेला, तिथून त्याला नशा चालू होणार, हे चालू होणार, घर उद्ध्वस्त होतं. आणि कर्णपिशाचनी देती तेवढं तुमच्याकडनं डबल घेती. कुठल्या रूपात? असं म्हणजे तुम्ही समजा, आता तुम्ही तिच्याकडनं एकदम भरभराटी करून घेताय. ती नंतर आहे ना आपल्या घरात त्रास द्यायला चालू होते. ती असं करणार की तुम्ही तिचे वचनच नाही मानणार. आणि ते का बरं? ती निम्न स्तरची शक्ती आहे. ती हेच करायला बघणार, तुमचं आगतीच करणार. तुम्ही सांगा, तुम्ही एखाद्याचे गुलाम होणार आहे का? नाही. आपण शक्तीला गुलाम म्हणूनच जबरदस्ती सिद्ध करून घेतो आपल्या मंत्राच्या बळावर. तर मग ते जास्त दिवस नाही टिकू शकत. म्हणून शक्ती जास्तीत जास्त अशा शक्ती 1, 1.5, 2 वर्ष, 5-6 वर्ष या शक्ती मरेपर्यंत ठेवून काय फायदा नाही, मोक्ष नाही भेटत. मग तुम्ही ते सगळं शिकले होते, मग त्यातनं तुम्ही बाहेर कसे पडले? ते मी शक्ती विसर्जित केलं गुरुच्या मार्गदर्शनातून. पण ते विसर्जित करताना पण ते त्रास करतच करतात, पण होतात. गुरु ज्याचं बलवान असतं त्याला काही टेन्शन नसतं. अच्छा, बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही महाकालीचं करता, तर स्मशानकालीबद्दल तुम्ही जसं मला सांगितलं की ते करता, मग
कसं? कारण लोकांना फार भीती वाटते की स्मशानकाली आता कसं आहे, ऐकूनच स्मशानकालीचं नावच ऐकून सगळे घाबरतात. हं, पण ती पण आपली आईच आहे, माताच आहे. हं. तर तिला घाबरण्याची काय गरज नाहीये. जशी तुम्ही मने भावाने सेवा करता तसं ती तुम्हाला प्रसन्न होते. बरोबर. आणि सगळ्यात भोळी देवी म्हणजे महाकालीच आहे. लगेच प्रसन्न होती, लगेच रुसती. पण सेवा जो तिचा करतो ना, त्याला कधीच काही कमी पडत नाही. बरोबर आहे. काय अनुभव तुम्हाला स्मशानकालीची साधना मला करताना? लहानपणापासूनच देवी देवतांचे अनुभव आहेत. म्हणजे मी कुलदेवी आमचे तुळजाभवानी. तर कुलदेवीचे आणि महादेवाचे मला भरपूर अनुभव होते. तिथून मग महाकालीचे जे अनुभव चालू झाले, ते परत म्हणजे आता सोबतच आहे कायम. आता मेल्यानंतर काय आणि आत्ता काय ते सोबतच राहणार. अनुभव जसं तुम्ही म्हणता, तर अनुभव कसे आहे? म्हणजे पहिला सगळ्यात आधी स्वप्नातून मार्गदर्शन झालं. हां. तिथून मग नाही का मंत्र वगैरे कसं काय करायचं वगैरे तसे अनुभव झाले. तिथून मग हळू जेव्हा मी साधना वगैरे करतो, हं. तर मंत्र जप करताना कोणीतरी आपल्या आसपास आहे, हं. शक्ती वगैरे गोल फिरतीये, शेजारी येऊन बसतीये वगैरे असं. भीती नाही वाटली? हां, म्हणजे स्टार्टिंगला भीती वाटायची, पण आता सवय झाली आहे. आता काय वाटत नाही. नाही, पण ठीक आहे. पण जेव्हा आता तुम्ही वयाने पण लहान म्हणजे आहात एकदा मग घरी कोणच नव्हतं. तेव्हाचा इन्सिडेंट आहे हा. हां. घरी कोणच नव्हतं हं. आणि मी असंच झोपलो होतो हॉलमध्ये पूजापाठ करून. आता बेडरूममध्ये तर काय झोप नाही, हॉलमध्येच. हां. साधना वगैरे चालू होती, त्याच्यामुळे खालीच झोपावं लागतं हां. धर्तीवर. तर मग अच्छा. मी झोपलो होतो आणि साधना चालू होती आणि सगळे गावाला वगैरे गेल्यानंतर मग मी असं शांत बसलो होतो जप वगैरे करून. मग नंतर आरामात झोपलो. तर असं कोणतरी शक्ती अशी शेजारी आली आणि डोक्यावरनं हात फिरवला आणि ब्लॅक शॅडो दिसली आणि मी बघितलं मला आहे ना आठवडाभर चालता येत नव्हतं. मी एवढा आजारी पडलो होतो. कशामुळे आजारी? म्हणजे मी घाबरलो भरपूर नाही का, हां, की घाबरले. फर्स्ट टाइम असं कधीतरी झालं नाही का, डोक्यावरनं कोणीतरी हात फिरवला आणि डायरेक्ट आपल्या समोर आलं. असं. अरे बापरे! खूप भीती वाटली हां, असेल तेव्हाच तुम्हाला? भीती वाटली. त्याच्यानंतर मी कधी म्हणजे घाबरलोच नाही. आता महाकाली सोबत असलं घाबरायची काय गरज. मग तुम्ही साधना ही महाकालीची नेमकं कुठे करत होते? घरात की? म्हणजे जे आता कसं आहे महाकालीचे वेगवेगळे रूप आहेत. हां. स्मशानकाली आहे, सिद्धकाली आहे, रक्तकाली आहे, हं. गुह्यकाली आहे, कालका म्हणून पण पुजतात. हं. दिल्लीवाले कालका. दिल्लीला मंदिर आहे माहिती आहे तुम्हाला? हां. दिल्लीवाले कालका हां. वगैरे. तर मग सगळ्यांची पूजन पद्धती सगळ्यांची वेगवेगळी. तर मग आपलं नॉर्मल जे असतं पंचोपचार पूजन वगैरे ते घरीच. हं. जे स्मशानकालीचा भोग वगैरे द्यायचा असेल तर ते बाहेर जायचं. बाहेर तर म्हणजे कुठे? स्मशानात जावं लागतं स्मशानात. किंवा सुनसान खंडर वगैरे नाही का हां. तिथं. तर मग तिथं दिलं तरी चालतो. मग त्याच्या आधी मग पूजापाठ नॉर्मली करून मग भोग वगैरे द्यायला जायचं. हं. बाकी साधना बाहेरच डोंगरात. डोंगरात किंवा स्मशानात. हां. मग तिकडे काय अनुभव तुम्हाला कधी आले? तिकडे अनुभव येतात, पण ते अनुभव आपण सांगू नाही शकत नाही का? सांगू नाही शकत. हां, म्हणजे शक्तीचे कशामुळे रिस्ट्रिक्शन नाही असतात. सांगू शकत? कसं असतं, आता बरेच पॉडकास्ट वगैरे बघतो आपण, की हं. सांगतात माझ्याकडे जीन आहे, माझ्याकडे कर्णपिशाचनी आहे, हं. माझ्याकडे हे ते अमुक-तमुक सांगत राहतात. हं. पण शक्तीचं वचनच हे असतं, की नाही का तू माझ्याबद्दल कुणालाच उजागर नाही करू शकत. कुणालाच तू माझ्याबद्दल नाही सांगू शकत. जेव्हा तू सांगशील, तेव्हा मी तुला सोडून जाईन, शक्ती विसर्जित होते. त्याच्यामुळे त्यांचे रिस्ट्रिक्शन असतात. तुम्ही हे पण नाही सांगू शकत, की नाही का ही लेडीज आहे का जेंट्स आहे माझ्यासोबत. लेडीज आहे का जेंट्स आहे? आता समजा काही जण अप्सरा साधना करतात. अच्छा. अप्सरा लेडीज रूपातच येणार हं. आणि जीन वगैरे जेंट्स. तर तुम्ही असं जरी सांगितलं ना माझ्यासोबत ही जेंट्स शक्ती आहे, असं करते तसं करते, मी ह्याला मारू शकतो त्याला मारू शकतो. तर तसं जरी तू असं म्हणजे अहंकार जरी दाखवला तरी शक्ती सोडून जाते. अच्छा, म्हणजे हे गुपित राहिलेलं चांगलं. हां, आता तुम्ही सांगा मला, आपण म्हणतो आता काय नास्तिक लोक पण असतात. हां, बरोबर. तर त्यांचं म्हणणं काय असतं, की हां, देवी देवता कुठे दिसतात? हं. तर आता ज्याला देवी देवताचे अनुभव आहेत, ज्याला देवी देवता दिसतात, तो कधी सांगणार आहे का? भले तुम्हाला अनुभव होत असेल, तुम्ही सांगणार आहे का, की नाही. हां, मला देवी देवता दिसले. काय होतं, तुम्ही हे गुप्तच राहिलेलं बरं असतं. तुम्ही सांगता, सगळ्यांना सांगता ना, जेणेकरून शक्तीचं जे लिंकिंग असतं ते अख्खी तुटून जाते. तुटून हे जाईल. फक्त गुरु आणि शिष्यालाच माहिती असतं, की शक्ती कशा असतात, काय असतात. तुम्हाला कधी असं काही शक्ती तुमच्यासोबत होती किंवा असं काही झालेलं? शक्ती आहेत, पण हां. नाही का त्यांची नावं वगैरे डिस्क्लोज नाही करू डिस्क्लोज शकत नाही आपण. करू शकत. तुम्हाला अनुभव काय आले? म्हणजे महाकाली जसं तुमच्या आयुष्यामध्ये आले, काही बदल घडले? महाकालीचे अनुभव असे सांगण्यासारखे भरपूर आहेत. असं मी साधनेला नॉर्मल जरी जपलं बसलं ना, तरी तिचे आभास होतात. ध्यान करताना चेहरा समोर येतो वगैरे सगळं. नॉर्मल पण भारी. हं. आता जसे मी तुमचे Instagramवर रील पाहिले, तर तुमचं दरबार पण आहे. त्याच्यामध्ये मी पाहिलं तुम्ही माळ घेऊन लोकांची मदत करताय किंवा त्यांचे जीवनातल्या ज्या अडचणी आहेत ते तुम्ही सोडवताय. ते कसं आहे? म्हणजे मला ते डिटेलमध्ये थोडं कसं आहे सांगा. म्हणजे महाकालीची कृपा आहे माझ्यावर. हां. आता मी असं नाही म्हणत नाही का, की मला एवढं येतं तेवढं येतं. माझ्यापेक्षा पण भारी असतील. हां. पण माझ्या व्यतिरिक्त भरपूर लोकं बघतात. हं. तर ज्यांच्याकडे कृपा प्राप्त असते त्यांनाच हे दिसणार आणि याच्यात ध्यान महत्वाचं असतं. हं. दिसणार म्हणजे कसं? आता समजा तुमच्याकडे एखादा व्यक्ती आला त्यांच्या अडचणी घेऊन. 3 प्रकारचे भगत लोक तांत्रिक असतात. हं. काही काहींना कानात आवाज येतो. हं. काही काहींना मनातून उच्चारण येतं. हं.
काय काय जणांना दृष्टी असते, त्यांना असं पिक्चर टाईप दिसतं. 1 तुम्हाला? मिनिटासाठी क्लिक होतं. तुम्हाला? मला तिन्ही दिसतं. तिन्ही. स्टार्टिंग पासून चालू. हं. म्हणजे जेव्हा मी आधी सेवेत होतो, तेव्हा मला अंतर्मनातून आवाज यायचे की माहिती ह्या व्यक्तीसोबत असं चालू आहे हं. वगैरे, तसं चालू आहे. नंतर ते कानात आवाज चालू झाले, नंतर आणि डोळे झाकले की दृष्टी वगैरे, ज्याला दिव्य दृष्टी असते हं. त्याला 1 मिनिटासाठी क्लिक होतं तुमच्या डोक्यावर काय आहे. म्हणजे पिक्चर अडचणी सारखं. काय आहेत किंवा हं. मी तुमच्याकडे एक कशासाठी आली? त्याची स्पीड भरपूर असते. हं. 1 मिनिटासाठी क्लिक होतं आणि लगेच मग ते गायब होतं आणि मग आपण तेवढं सांगू शकतो, या व्यक्तीला तंत्रक्रिया आहे का काय आहे वगैरे. तुमच्याकडे काही लोक आले तर त्यांचे काय अनुभव तुम्ही असं सांगू शकता? हां, म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा मी चालू केलं, हां. माझा फ्रेंड त्याच्या रिलेटिव्ह होते. तर तिला जीन सोडलं होतं, म्हणजे तिच्याच सासूने सोडलं होतं. अच्छा. कारण तिचा नवरा, म्हणजे तिचा मुलगा, तिच्या आईचा, हं. तर तो लगेच वारला. मग म्हणले आता हिला कशाला ठेवायचंय, तर मग असं करण्यासाठी म्हणली ही तर काही जात नाही, मग हिला तंत्रक्रिया करून मारू. तो जीन अक्षरशः तिच्यासोबत फिजिकल वगैरे सगळं करायचं अरे बापरे! आणि ते तिला अनुभवायचं. मग ती माझ्यापाशी आलती. आता मला ही गोष्ट माहिती नव्हती. ती माझ्यासमोर बसली. मला म्हणली, "दादा असं होतंय फक्त." म्हणली, "मला खाऊ पिऊच वाटत नाही." म्हणलं, "बघू बस." म्हणलं नाही का. तिचं सगळं बघितलं. तिला मी सगळं सांगितलं की तुझ्यासोबत असं फिजिकल होतंय, तू बारीक होते, तुला दिसतोय वगैरे. हं. मग ती आधी घाबरून नाही म्हणत होती, कारण तो तिचा गळा धरत होता डायरेक्ट. अरे बापरे! आणि असं करताना मग तिला म्हणलंय, "बघ मी आहे, घाबरू नको." म्हणलं, "सांग." म्हणलं. तर मग तेव्हा तिने मला सांगितलं की "हां दादा, खरंच असं होतंय." त्याच्यानंतर आम्ही स्मशानकालीचं विधी-विधानांनी पूजा वगैरे करून हं. त्या जिनला बंदिस्त करून एका झाडाला ठोकलाय. तो अजून जिन त्याच झाडाला आहे. कोणी पण गेलं ना, त्यांना बघायचं असेल, त्यांना विश्वास नसेल, मी त्यांना तिथं घेऊन जाईन आणि दाखवा. अरे पण मग हे एवढं सोपं असतं असं एखाद्याच्या अंगावर जीन सोडणं किंवा एखादी आता म्हणजे निगेटिव्ह शक्ती हे सोडणं? मुस्लिम क्रिया होती. अच्छा. लोकांकडनं करून घेतलं होतं, हं. कारण जीन वगैरे लोकांकडे जास्त असतात. हं, हं, हं. अच्छा. 2 प्रकारचे जीन असतात. हां. नापाक आणि पाक जीन. अच्छा. हा नापाक होता, म्हणजे हा तामसिक प्रवृत्तीचा होता. हं, पाक जीन चांगले असतात, नमाज वगैरे पढून. हं, त्यांच्या आता आपल्याला जसं देवता आहे त्यांना हं, तसं ते त्यांच्यासोबत ते एकनिष्ठ असतात. हं. मग चांगले असतात पण ते शेवटी जीनचाच प्रकार झाला. जीनचाच प्रकार, हां. पण ते जीन चांगले असतात. ते असं एखाद्याला त्रास नाही देत. सात्विक काय प्रकारचे करतात? असतात. ते म्हणजे आता समजा तिथं कोणाची काही इच्छा वगैरे असेल की माझं हे काम होऊ दे, तर ते काम हे जीन लोक करतात. म्हणजे हे त्यांचे, आपण कसं योगिनी आहे तसं ते त्यांचे गण असतात. अच्छा. हं. मग कामं करून देतात म्हणजे असे कुठल्या प्रकारचे कामं करू सगळेच. शकतात? आता समजा एखाद्याला लव्ह प्रॉब्लेम असेल, काय हां. असेल, त्याच्या जर नशिबातच असेल, हं. तर मग ती मन्नत ते पुरे करतात तिथं. नाही पण हे भीतीदायक नाहीये किंवा हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला? चुकीचं नाही. आता प्रत्येक माणसाला ईर्ष्या, लालच सगळंच असतं. बरोबर. संन्यासी सोडले तर. हां. तर प्रत्येकाला कशात ना कशात तरी लोभ, माया असतेच. एखादा माणूस मायात अडकले की बोलणार. बरोबर. नाही पण मी हे पण ऐकलेलं आहे, की जेव्हा एखाद्यासोबत म्हणजे जीनची शक्ती असते किंवा जीन सोडला जातो, ते काढणं फारच अवघड आहे. म्हणजे माणूस फार मरणाला टेकतो असं पण हा, म्हणतात. म्हणजे ज्याच्या शरीरात असतो, ज्याला केलेला असतं ना, हं. तो माणूस अख्खा बेकार होऊन जातो. म्हणजे त्याच्यात काहीच नाही राहत. आतून तो अख्खा खोकळा झालेला असतो. कसं ओळखायचं एखाद्यावर ती शक्ती आहे? म्हणजे काय तुम्हाला तुम्ही ज्या चेंजेस शक्तीचं करता ते तुम्हाला आपोआप सांगणार. सांगतात? हो. नाही पण अशा एखाद्याला अनुभव काय येऊ शकतात जेव्हा त्याच्यासोबत जीन तंत्र समजा जर जीन पद्धतीने असेल, हं. तर आणि लेडीजलाच जास्त करून तंत्रक्रिया करून जीन, खवीस वगैरे असे सोडले जातात. हं. तर त्यांचं शरीर आतून आत सुकायला चालू होतं. हं. परत त्यांना जे फिमेल प्रॉब्लेम वगैरे असतात हां. ते यायला चालू होतात. अच्छा. पोट दुखणं, कारण कुठलीही शक्ती असो, मूलाधार चक्रावर बसते, त्याच्यामुळं पोटापर्यंत व्हायब्रेशन येतात आणि दुखतं नाही का जास्त. मग खाणं पिणं वगैरे जात नाही. मग तिथून हळूहळू तो आहे ना, म्हणजे असं पांढरी स्किन पडते त्याची. हं. खपली कशी पडते हां, तशी हां. स्किन पडते अरे बाप! आणि एकदम बारीक होतं. डोळे वगैरे आत गेल्यासारखं, हं. कंटिन्यू स्वप्नात तेच. आणि स्वप्नाच्या माध्यमातून हे होतं, पण ते रिअल असतं. ज्याच्यावर तंत्रक्रिया असते त्याला स्वप्नाच्या माध्यमातून होते. म्हणजे जसं तुम्ही एक मला सांगितलं, की ते जीन जे आहे त्या मुलीसोबत फिजिकल पण होत होतं. म्हणजे ते अनुभव त्यांना ॲक्चुअलमध्ये म्हणजे होत होते. हां, आणि ते जीन असं वाटतं नाही का, रिअल होतंय, पण ते हं. त्यांना स्वप्नात दिसतं. स्वप्नात दिसतंय. तसं होतं. अरे बापरे! मग आता त्या जे तुमच्याकडे आले होते, मग आता ते ठीक आता आहे? ते नीट आहेत. आता आपण त्यांना जरी बोललं तरी ते नीट आहेत आता काय नाही. अच्छा. अजून काही असे किस्से तुमच्याकडे आलेले? भरपूर काही लोकं चांगले कामं घेऊन येतात, काही वाईट कामं घेऊन येतात. जसे उदाहरण? तर वाईट काम कसं, एक बाई होती. हां. तिचं आता ती असेल 42 वर्षाची पण. आता काम असं घेऊन आले होते, की मला त्या माणसासोबत लग्न करायचंय. हं. तर त्याच्यासाठी वशीकरण वगैरे करून द्या. हं. म्हणलं ठीक आहे, त्याचं देऊ करून नाही का. हं. त्याचं काय नाही, वशीकरण करून द्यायला काय हरकत नाही. मग ती नंतर अशी म्हणली, की
तिची बाई म्हणजे त्याची बायको आहे आता, ज्याचा बॉयफ्रेंड आहे तिचा, त्याला पण मारायचं आणि त्याचे बारके पोरं मारायचे. तर आम्ही म्हणलं आम्ही हे कामं करत नाही, बारक्या पोराला मारणं वगैरे हत्या पाप असतं, बरोबर. असे कामं आम्ही करत नाही. बापरे. लोक काही कामं घेऊन येतात. ब्लॅक मॅजिकचे पण केसेस तुमच्याकडे येतात काही? ब्लॅक मॅजिक मध्ये शक्यतो काय कायांचं दुश्मन आपल्या घरातलेच रिलेटिव्ह जास्त करतात. जसं की लक्ष्मीबंधन वगैरे कर, जेणेकरून समोरच्याची प्रगतीच थांबून जाते. किती काही करा तुम्ही, जरी तुम्ही एका हात टाकन बिझनेस किंवा काही नोकरीवर, काही करा तुम्हाला लागत नाही. आणि तंत्रकाट करायच्या अगोदर सगळ्यात पहिलं तांत्रिक लोक कुल देवी देवतांना बंधन करतात आणि पितृदेवतांना, तरच घरात क्रिया लागू होते. असं ब्लॅक मॅजिक कशा प्रकारे एखाद्यावर ब्लॅक मॅजिक केलं जातं किंवा आता खाण्यात कसं? विविध प्रकारच्या शक्तीने करतात. काय काय जण मातावरनं पण करतात, मातावरनं म्हणजे? स्मशानकालीवरनं पण. अच्छा. त्याच्या घरी स्मशानकाली सोडणं, हे करणं, असे पण करतात. त्यांची योगिनिया सोडणं. नाहीतर डायन विद्या आली, त्यांनी पण होतं. मेली विद्येमधून पण होतं. असे कोणते केसेस तुमच्याकडे आले होते ब्लॅक मॅजिकचे? हा, म्हणजे एखाद्याच्या घरी नाही का, म्हणजे एकदम लक्ष्मीबंधन झालं होतं आणि त्यांचं दुकान वगैरे होतं, तर ती बाई त्यांना सारखीच त्यांच्या इथं जाऊन क्रिया वगैरे कर, हे कर. कशा प्रकारचे क्रिया? लक्ष्मीबंधन, अख्खं दुकान व्यापार वगैरे सगळं त्यांचं बंद होतं. म्हणजे असं काय, कुठलं सामान वगैरे ठेवून का नेमकं? लिंबू वगैरे असं ठेवून नाही का. चेडे गोटे माहिती आहेत का तुम्हाला? नाही, काय असतं ते? चेडे गोटे म्हणजे देवता टाईपच झाले, त्यांच्याकडनं ते कामं करून घ्यायचे. अच्छा. लोक देवता. आता कसे शक्ती महाशक्ती तसे हे लोक देवता आहेत, तर ह्यांच्याकडनं करायचे. आणि मग ह्यांचं इफेक्ट असं व्हायचं की त्यांच्या घरात भांडणं कलेश नुसतं चालू, एकमेकाशी आणबन वगैरे. जे घर शांतीत होतं तिथली शांतता अख्खी भंग झाली. अजून पण लोक हे सगळं करतात? हा, म्हणजे आता लोकांना विश्वास नाही, पण ह्या गोष्टी खरंच होतात. ज्याच्यासोबत होतात त्यालाच माहिती असतं की आपल्यासोबत काय होतं. मी असं ऐकलं की अमावस्या पौर्णिमेला ह्या गोष्टी फार होतात, किंवा आपले घरचे पण असं आपल्याला सांगतात की ह्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊ नका, संध्याकाळी बाहेर जाऊ नका, किंवा कोणी काही दिलेलं खाऊ नका. हे खरं आहे? तुमच्याकडे असे काही येतात केसेस? खरं आहे, कारण पौर्णिमापेक्षा अमावस्याला जास्त तंत्रक्रिया होतात. कारण स्मशानकालीची पूजा, सगळेच देवी देवता, राक्षस असो काही असो, दैत्य असतो, सगळ्यांची पूजा तेव्हाच होते. अच्छा. तर त्याच्यापासून वाचण्यापासून कुलदेवी देवता जरा पक्के करायचे. कसे पक्के करायचे? त्यांची सेवा करून, त्यांची आराधना करून. आणि एखाद्याला त्यांचं कधी काही लोकांना त्यांचं कुलदेवी दैवत माहित पण नसतं, मग त्यांनी तसं काय करायचं? कुलदेवी देवता माहिती नसेल तर त्यांनी उपाय सांगितला जाईल, आता पण आपण सांगू शकतो. जसे की थोडे आपले जे प्रेक्षक आहे, कोणी बघत असेल किंवा त्यांच्या सोबत असले काही गोष्टी घडत असतील, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कुलदेवी देवताच्या नावाने तुम्ही अन्नदान करू शकता, जरी माहिती नसेल. हे बोलून की नाही का, हे कुलदेवी देवता, त्यांच्या आजोबांचं वगैरे नाव घेऊन, की मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नाही, पण आम्हाला सेवा चालू करायची, तर तुम्ही आम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून दर्शन देऊन सांगा. तर मग ते असं सांगतात की मंदिराच्या रूपात सांगतात, नाही तर विग्रह दिसते, मूर्ती दिसते, असं माध्यमातून दर्शन होतं. तर तुम्ही गाईला 5 चपाती वगैरे काय खाऊ घातलं तरी पण त्याचे अनुभव होतात. कधी करू शकतो आपण? आपण ते मंगळवारी करू शकतो किंवा शनिवारी करू शकतो. कोणीही करू शकतो? कोणी नॉर्मल ग्रहस्थ लोक कोणी करू शकतात. दैनंदिन जीवनात पण आपल्या जर काय निगेटिव्हिटी पासून किंवा कोणी आपल्याला काही बाधा वगैरे करू नये, ते वाचण्यासाठी जे छोटे असे साधे उपाय जे माणसांनी नेहमीच रोजच्या त्यांच्या दिनचर्यामध्ये आणले पाहिजे, ते कोणते? मंत्र जप वगैरे करू शकतो, नॉर्मल मानसिक जप. स्वामी समर्थाचे जे भक्त असतात त्याच्याबद्दल करू शकतो. जसे की एखादा मंत्र तुम्ही सांगू शकता की जे स्वामी समर्थांचं वगैरे मानतो आम्ही, पण आम्ही जास्त करत नाही. आम्ही शिवशक्तीचं करतो. तर ज्यांना कुणाला रक्षा करायचं असेल, आपलं शरीर बंधन वगैरे, तर त्यांनी ओम अक्षय अमर अविनाशी रक्षा कर हा मंत्र करू शकतात. किती वेळ करायचा हा मंत्र? 7 वेळा जरी बोलला तरी इनफ आहे. आणि कधी करू शकतो? कोणत्या वेळी? सकाळी तुमची दिनचर्या जेव्हापासून चालू होती तेव्हा 7 वेळा बोलून फक्त बॉडीला टच वगैरे करून बंधन घालू शकता. किती वेळा? म्हणजे 108 वेळा? 7 वेळा फक्त. 7 वेळा बस. मंत्र सिद्ध आहे, काय करायची गरज नाही. सिद्ध मंत्र. ठीक आहे. आता तुम्ही मला जसं सांगत होते की देसी भक्तावल हे काय असतं नेमकं? देसी भक्तावल म्हणजे आता माझे जे गुरु आहेत ते वाल्मिकी समाजाचे आहेत. आता कास्ट वगैरे असं नाही, पण ते वाल्मिकी समाजाचे आहेत. त्यांच्यात देसी भक्तावल म्हणजे त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलेली विद्या आणि ग्रामीण पद्धतीने विद्या, म्हणजे गावाकडची विद्या. त्याचे मंत्र ग्रामीण असल्यामुळं तीव्र काम करतात फास्टमध्ये, त्याच्यासाठी. मग ग्रामीण मंत्र आणि जे दुसरे कोणत्या प्रकारचे मंत्र असतात? ग्रामीण मंत्र शाबर मंत्र सारखेच असतात, फक्त दुहाई वगैरे ग्रामीण देवी देवतांचे वगैरे जास्त दिले जातात. ते जास्त पॉवरफुल असतात. आणि कसं घराघरात तांत्रिक आहेत आमच्या गुरूंच्या इथं. यांच्या घरात घरची भक्तावल आहे यांची, त्याच्यामुळे सगळेच बघत आहेत.
तुम्ही जसं देसी भक्ताबल बोलले, तर त्याच्यामध्ये कोणते-कोणते देवता असतात आणि त्यांची नावं काय किंवा त्यांच्याबद्दल काय तुम्ही अजून डिटेलमध्ये सांगू शकता? सांगू शकतो. हो. देशी भक्तावलमध्ये बावरे बाबा, 52 डोरी म्हणजे 52 शक्ती वगैरे सगळे सोबत चालतात. 52 डोरीच्या शक्तीमध्ये हे सगळे ग्रामीण देवी-देवता येतात. त्यांना ग्रामीण देवी-देवता पण नाही म्हणता येत. शक्ती भरपूर मोठ्या आहेत. कारण ह्यांचं आधीपासून गुरु गोरखनाथपासून हे शक्ती चालत आलेले आहेत. हं. तर गुरु गोरखनाथ तुम्हाला माहिती असते. हं. शेवटी शिव अवतारच आहे. त्यांचे गुरु दादागुरु मच्छिंद्रनाथ आणि त्याच्यापासून बावरे बाबा. आता मला पाचो बावरेची सवारी वगैरे येते. आणि नंतर मरगट काली, माता काली, मसानी माता, हं. दिल्लीवाली कालका, गोगाजी महाराज. गोगाजी महाराज असे पीर मानले जातात की त्यांना सारे धर्मातले लोक पूजा करतात. आता त्यांची गोगा नवमी आली, त्यांची छडी निशाण वगैरे आता निघतं. तुम्ही बघितले पण असेल रीलला वगैरे. हां. पाचो बावरे असे होते की आपल्या ताकदीच्या जोरावर ते काही करू शकतात आणि त्यांना महाकालीचा आशीर्वाद आहे. काहीही करू शकतात म्हणजे? म्हणजे त्यांच्याकडे ऊर्जा भरपूर आहे, पॉवर हं. भरपूर आहे, शक्ती वगैरे त्यांना महाकालीकडनं जास्त भेटली. हं. 64 योगिनी त्यांना भेटली बावरे बाबाला महाकालीकडनं. मग जसं तुम्ही सांगितलं की त्यांचे ग्रामीण मंत्र असतात. मग ते जर का मंत्र आपल्याला दीक्षित भेटले, मग तोही व्यक्ती काही करू शकतो? ते काही करू शकतात. पण वाईट कामं नाही करायचे. कारण कुठलेच देवी-देवता वाईट कार्यासाठी येत नसतात. करायचं. जनकल्याण आपल्या हाताने व्हावं हीच इच्छा असते. हं. तंत्र म्हणजे काय? तंत्र साधना म्हणजे आपलं शरीर आहे. साधना म्हणजे शक्यतो आपल्या शरीराला साधून मग मोक्षाची प्राप्ती करणं. हं. ह्याला साधना म्हणतात. आणि त्याच्यात तंत्रपूजा, पटलपूजा, यंत्रपूजा हे वेगवेगळे माध्यम आहेत तंत्रपूजाचे. तंत्र म्हणजे थोडक्यात सायन्सच झालं. हां. आपण आता सायन्स म्हणतो तसं ते तंत्र पण एक सायन्सच आहे. हं. त्याच्यात उन्नती करायची असेल आपल्यासाठी. आता तंत्र तर महादेवाने आपल्या चांगल्यासाठी बनवलंय. हं. पण लोक वाईट जास्त करतात. हां, कारण मी खूपदा असं बघितलंय, आपण ऐकतो पण की लोकं त्यांच्या जीवनात काही चुकीचं घडत असतील तर ते म्हणतील कोणीतरी काहीतरी तांत्रिक क्रिया केली आहे. तर तंत्राला नेहमी चुकीच्या मार्गानेच घेतलं जातं. ते त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं? तंत्र चांगलं आहे, पण आता समजा ज्याच्या घरी काय नसेल त्याच्या घरी आधीपासूनच प्रॉब्लेम असते. हं. ते पण म्हणतात अरे आमच्यावर करणे झाले. हो. ही थिंकिंग कुठं बसली? जे आजकाल बाबा वगैरे असतात ना, ते कोणी गेलं तरी त्यांना सांगतात तुमच्यावर करणीच केली. हं. तर मग त्यांच्या डोक्यात तीच थिंकिंग बसते की तुमच्यावर करणीच केली. तर एखाद्यावर करणी नसेल त्याला का करणी सांगायचं? बरोबर आहे. त्याला पण काय उगाच अडकवायचं? बरोबर. तुमच्यासोबत असं कधी काय घडलं की तुम्ही फार घाबरले आणि तुम्हाला असं वाटलं की आता मी ह्यातनं बाहेर कसे निघू? कधी असे काही गोष्टी घडल्यात तुमच्यासोबत? म्हणजे मी शाकिनी साधना करत होतो ना तेव्हा. शाकिनी साधना ते काय असतं? शाकिनी म्हणजे आता समजा योगिनी कशी हां. तसे 2 मेन शक्ती महाकालीच्या, शाकिनी डाकिनी. अजून पण आहे हानकिनी वगैरे नाही का. हां. आणि शाकिनी डाकिनी एकदम तामसिक प्रवृत्तीच्या असतात. हं. जेव्हा तुम्ही समशान साधना करता समशान कालीची, सगळ्यात आधी महाकाली येत नाही, ह्याच्या आधी हे सगळे गण येतात. मग सगळ्यात लास्टला ही शाकिनी डाकिनी येतात. त्याच्यानंतर माता काली प्रत्यक्ष दर्शन देते. म्हणजे आपण कसं फेस टू फेस बोलतोय तसं देवी दर्शन देते. दर्शन देतात तसं? त्याच्यासाठी फक्त समशान साधना करायला लागते. अच्छा, दर्शन देतात. मग दर्शन देऊन काय घाबरवतात किंवा घाबरत नाही. तुमची परीक्षा घेतात? त्यांचे गण असतात, त्यांना वाटत असतं, ते बघत असतात की हा खरं आहे का, ह्याला दर्शन माईचं खरं झालं पाहिजेनच का, म्हणजे परीक्षा घेत असतात. हानी वगैरे काय नाही पोचत, पण घाबरवलं तरी आपण साधे माणसंच आहेत. आपण पहिल्यासारखे नाही येत नाही का, नॉर्मल आहे आपण आता. त्याच्यामुळे मग घाबरून जर का एखादी व्यक्ती घाबरली मग त्या साधनेचं काय? माझी 51 डेजची साधना होती शाकिनीची. मग स्मशानात जायला लागायचं. स्मशानात म्हणजे आधी खंडरमध्ये जाऊन साधना करून स्मशानात जाऊन तिचा भोग द्यायला लागायचा. भोग मध्ये काय काय दिलं जातं? भोग मध्ये तामसिक अक्क, मांस, शराब, अच्छा, बाकीचं रक्त, आपलं स्वतःचं रक्त दिलं जातं. अरे बापरे. रक्ताचा भोग वगैरे दिला जातो. मग साधनेचं मंत्र जप झाल्यानंतर मला ते जायला लागायचं. तर एक दिवशी असा इन्सिडेंट झाला की मी जाताना भोग वगैरे आपलं नॉर्मल भोग वगैरे तयार केला मी तिथून, आणि ते झाल्यानंतर मी चाललो होतो स्मशानात. आणि स्मशानात सांगू नाही शकत कारण परत लोक तिथे येऊन बसतील नाही का बघायला वगैरे. ऍड्रेस नका सांगू पण असं. तर मग तिथं गेलो होतो मी. जाता जाता मला एक लेडीज दिसली होती, म्हाताऱ्या ह्याच्यात होती. असं एक 55 वर्षाच्या पुढे असं तिथून चालली होती. तर तिने तो भोग मला मागितला. आता माझ्याकडे भोग सोडून काय नव्हतं तामसिक. मी त्यांना म्हणलं, आजी म्हणलं हे तामसिक भोग आहे, तुम्हाला कसं चालं, मटण आहे, कच्च आहे वगैरे सगळं नाही का, तुम्ही कसं खाणार, हे जर शिजलं असतं तरी मी तुम्हाला दिलं असतं. पण ते म्हणले मला भूक एवढी लागली की मला हे पाहिजेनच, आणि मला तर तिकडे भोग द्यायला जायचं होतं. तर मग आता मलाच डोक्यात सुचत नव्हतं की मी काय करू. तर मग तेव्हा मी म्हणलं नाही का, जे होईन ते होईन. महाकालीला बोललं, साधना चुकली तर चुकली नाही का, जे काय असेल ते मला तू दंड दे शाकिनीचं वगैरे असेल. मग तिला मी तो भोग देऊन टाकला. मग त्याच्यानंतर मी भोगच्या स्थानी गेलो.
नाक वगैरे रगडून माफी वगैरे मागितली. तर तिथं मला ती शक्ती प्रत्यक्ष होऊन सांगितलं नाही का, मी तुझी परीक्षा घ्यायला आले होते आणि तेव्हा मग सांगितलं की हा भोग मी स्वीकार केलेला आहे. तेव्हा मला कुठं बरं वाटलं नाही का, तेव्हा म्हणजे म्हणजे आनंद एका झाला. म्हातारीच्या रूपामध्ये तुमची हां. परीक्षा घेतली गेली की हं. तुम्ही त्यांची मदत करता की नाही? हां. आता तुम्ही पण सांगा, तुम्हाला असं कच्चं मांस मागितलं की तुम्ही काय करता? नाही, म्हणजे मी जरी असं मागितलं कच्चं तरी कसं तुम्ही काय देणार देणार? का? नाही, नाही. तुम्ही म्हणलं ना असताना शिजवलं असन, शिजवलं बनवलेलं असतं. असन तरी. आणि मग त्यांनी तुमच्या समोर ते खाल्लं? खाल्लं त्यांनी माझ्यासमोर. मलाच किळस येत होती. अरे बापरे! आणि मग तुम्ही तुमचं जसं सांगितलं की तुम्ही अ, किती 51 डेजची साधना करत होते. मग ती संपली तुमची. झाले माझे असं मी साधना. ऐकलंय की जेव्हा तुमची साधना चालू असते की तर देवी-देव तुमची खूप परीक्षा घेतात आणि ते भरपूर. हं. हे जास्त आहेत ना, देवी-देवतांपेक्षा ह्या शक्ती, निम्न स्तराच्या शक्ती जास्त हां. परीक्षा घेतात. अजून काय तुमची कशाप्रकारे परीक्षा घेतली गेली? काय त्याच्याबद्दल? असंच घाबरवणं जास्त. हां. मारत नाही कुठली शक्ती, हं. पण एवढे घाबरवते की तुम्ही साधना सोडून जाणार. अजून एखादा अनुभव? असा ह्याचा चुडेल साधना वगैरेचा अनुभव. चुडेल साधना. हं. अच्छा. ते काय असतं? चुडेल म्हणजे एखादं निम्न स्तर, हाडळ म्हणतो आपल्या भाषेत हां, आपण. हां. त्यांची साधना वगैरे केली जाते. त्यांनी हं. षटकर्म वगैरे केले जातात. हं, हं, हं. मारण, मोहन, उच्चाटन, स्तंभन, विद्वेषण, शांतिकरम. हां. शांतिकरम फक्त कमी करते. एखाद्याचं काय नॉर्मल स्किन प्रॉब्लेम वगैरे असेल तेवढा नीट करू शकते. हं. बाकी सगळ्यात जास्त वाईट कामं करते. तर ह्या साधनेमध्ये मी जेव्हा जपला बसायचो, खंडरच लागतात हां. सगळ्या तरी साधना आहेत ना बाहेरच करावं, निसर्गाच्या ह्याच्यात करावं, हं. जेणेकरून सिद्ध होतात. घरात वेळ लागतो साधना व्हायला. ते का बरं? असं म्हणजे घरात सगळे माणसं वगैरे असतात. हं. जेवढं तुम्ही एकांत ध्यान करसान तेवढी शक्ती आपल्याकडे लवकर येते आणि निसर्ग आहे आणि ही शक्ती पण प्रकृतीच आहे एक प्रकारची. तर मग नेचर आणि शक्ती मॅच होते म्हणून लवकर अनुभव वगैरे चालू होतात. बरोबर. तर तेव्हा अर्धे वस्त्र वगैरे घालायला लागतात त्या साधनेमध्ये. तर मी एकदा काय झालं, घाई गडबडीत घेरा वगैरे लावलाच नाही. पण ते पण मी मुद्दामून केलं. म्हणलं मला अनुभवच होत नाहीये. तर मग मी घेरा वगैरे मुद्दामून लावलाच नाही. गुरूंना म्हणलं नाही का मी आज घेराच नाही लावणार. काय हं. व्हायचं ते उद्या. मी घेरा नव्हता लावला. तर जपाला बसल्यावरच सगळ्या स्टार्टिंगला माझा असा गळा धरलेला आणि मला असं उचलून खाली आपटलं होतं. म्हणजे कोणी होतं तुमच्यासमोर प्रत्यक्ष? शक्तीने त्या. शक्ती. मी घेरा नव्हता लावला. मग मी तेव्हा म्हणलं नाही का मी फक्त माझ्या गुरूंचं नाव घेतलं आणि त्या शक्तीने मला सोडून दिलं. मग घेरा म्हणजे प्रोटेक्शन तुमच्यासाठी. सुरक्षा घेरा. सुरक्षा साधना घेरा. करताना कधी पण सुरक्षा घेरा लावा. ते की म्हणजे महत्वाचं तर आहेच हां, ना. कारण बाहेरच्या शक्ती पण येतात. असं हं. नाही की एका शक्तीची साधना करतोय म्हणून एकच येतात. आजूबाजूच्या शक्ती पण अट्रॅक्ट होतात हां. मंत्राच्या फ्रिक्वेन्सीने. तुम्हाला रोखायचा प्रयत्न हं. करणारे पण शक्ती असतील त्याच्यामुळे. नक्कीच त्याच्यामध्ये. जसं तुम्ही कर्ण पिशाचिनीबद्दल पण मला सांगत होते मगाशी. मग ते कसं? कारण तुम्ही सांगितलं की जेव्हा तुम्ही अध्यात्मात आले तेव्हा सर्वात आधी तुमचं कर्ण पिशाचिनी हां, सोबतच म्हणजे माझी भरपूर मनातून इच्छा होती की मी कर्णपिशाचनी सिद्ध करा. हां. असं लोकांबद्दल बघून सांगावं वगैरे. हां. पण आता मी तिच्या रूपात म्हणजे तिच्या माध्यमातून नाही सांगत. आता माझ्याकडे महाकालीची कृपा आहे. त्याच्या माध्यमातून मी का सांगतो. बरं नाही सांगत? म्हणजे असं काही घडलं होतं ते तुमच्या? निगेटिव्ह असतं नाही का? ती म्हणजे ग्रहस्थ नाही राहून देत आणि देवी-देवतांची पूजापाठ कमी होते त्यांनी. त्याच्यामुळे ते विसर्जित केले गुरूंच्या मागे. आणि जसं तुम्ही सांगत होते की कर्ण पिशाचिनी तुमच्यासोबत बोलत होत्या म्हणजे तुमच्या कानात ते बोलायचे. त्यांना आपण 3 प्रकारे स्थान देऊ शकतो. हं. एक तर डोक्यात, एक तर कानात हो. किंवा मनात. मनात. हां. तर ती अशी शक्ती आहे की तुम्ही पुढच्याचं विचारलं पण नाही, तरी पण ती तुमच्या कानात गुणगुण, गुणगुण करत राहणार. मग तुम्हाला असं मंद झाल्यासारखं होणार. कंटिन्यू तुमच्या कुणाबद्दल तरी सांगत राहणार. हं. आता समजा एका व्यक्ती तुमच्या नजरेत भरपूर चांगला आहे आणि ती सांगते त्याच्याबद्दल की हा असं आहे. तर तुम्हाला कसं वाटेल ते ऐकून? म्हणजे न विचारता ते न प्रत्येकाबद्दल विचारता पण सांगतात. सांगणार. कंटिन्यू बोलत राहते. म्हणून कानातनं रक्त वगैरे चालू होतंय. अरे बापरे! एवढा त्रास होतो त्याचा. त्याच्यामुळे पण हे तुम्हाला नाही वाटत हे चुकीचं आहे, की म्हणजे एखादी व्यक्तीबद्दल आता मी तुमच्या समोर बसलेली आहे आणि तुम्हाला असं माझ्याबद्दल सगळं कळतं. हे चुकीचं नाही वाटत? आता कसं आहे, चुकीचं पण आहे हं. आणि चांगलं पण आहे. तर समोरच्याच्या मनात काय चाललंय वगैरे बरोबर. ते पण कळलं पाहिजे. ते मारण, उच्चाटन ह्याचे तुमच्याकडे काही आले होते का असे? हां, मारण क्रियाचे जास्त येतात. हं. भरपूर पैसे घेऊन येतात, पण आम्ही मारण क्रिया करत नाही. एखाद्याला मग खरंच गरज एखाद्याचा असेल. केस वगैरे सांगू शकता? हां, मारण क्रिया म्हणजे शक्यतो आहे बघा, हे अफेअर वगैरे ह्याच्यासाठीच मारण जास्त येतात. हं. आता हा मला त्रास देतोय, याची जमीन मला हडपायची आहे. त्यालाच मारण क्रिया. असं प्रॉपर्टी वगैरेचे पण केसेस त्याच्यासाठी पण? हां, प्रॉपर्टीसाठी म्हणजे मला ह्याची प्रॉपर्टी पाहिजे, हे करायचंय. हं. ह्याची बरकत बांधायची, ह्याला मारण करायचंय, पॅरलाईज करायचंय, हं. शरीर सुकवायचंय असं. मग मारण क्रिया एखाद्यावर झालं असेल तर ते कसं कळणार? मारण क्रिया भरपूर शक्तीकडनं केली जाते. हां. स्मशानकाली पण करते, मसानची शक्ती करते. मसान म्हणजे स्मशानातल्या शक्ती आहेत. हं. तर सुक्या मसान आहे, तेलिया मसान आहे. हे तेलिया, सुक्या मसानपासून जास्त मारण क्रिया. सुक्या मसान आणि तेलिया मसान सोडलं तर माणसाचं शरीर हळू-हळू सुकून हार्ट अटॅक येऊन डायरेक्ट माणूस जागेवर मरतो. एक टाईम दिला जातो,
2 दिवसात मारणक्रिया झालीच पाहिजे, तेव्हा भोग द्या. मग ती मारणक्रिया तेव्हा होणारच. आणि ती केलेली क्रिया जर का एखाद्याला उतरवायची असेल तर ते कसं करणार? मारणक्रिया उतरवण्यासाठी त्या देवी देवतांच्या टक्करचे देवता लागतात. अच्छा. म्हणजे आपले महादेव, माताकाली वगैरे असे. तुमच्याकडे असे काही केस वगैरे आले होते, तुम्ही सांगू शकता? ज्यांच्यावर मारणक्रिया केली ना ते आलते, पण आम्ही कोणावर स्वतःहून मारणक्रिया केलेली नाही. पण मग काय झालं नेमकं त्यांच्यासोबत? त्यांच्यावर असं म्हणजे वीर बुलाकी मसान देसी भक्तल मधला सगळ्यात पॉवरफुल देवता आहे. मारणक्रिया वगैरे त्याच्याकडनं केली होती, त्याला सोडलं होतं. आणि सोबत माता मरगटकी काली होती. मरगटकी कालका म्हणजे स्मशानातली देवी आहे, माता कालीचंच रूप आहे. ती एवढी प्रचंड, एवढी उग्र आहे, तिने ना 7 पिढ्या अख्ख्या त्यांच्या घरातल्या खाल्ल्या होत्या, बारक्या बाळापासून सगळे मेले होते. मेले होते म्हणजे डायरेक्ट असं जन्मल्या ते बाळ मारायचे. जन्मल्या त्यांचे 3 बाळ आता म्हणजे नाही का एवढ्या ह्याच्यात वारले 5-6 वर्षामध्ये. अरे बापरे. त्यांच्या घरात केलं कशामुळे होतं, म्हणजे कारण काय केलं? म्हणजे ते पण भगतच होते, म्हणजे मी जसं आहे तसं ते होते. त्यांच्या खानदानी होतं तर, आणि त्यांच्या समोरचे होते त्यांच्यापेक्षा थोडे पॉवरफुल वगैरे असेल तर हे चालवत होते, आणि त्यांच्याकडे येत नव्हते माणसं वगैरे, तर मग त्याच्यासाठी केलं होतं ते. ह्यांचं घर अख्खं बंद व्हावं, मरावं सगळे, कोणच पूजा नाही करावं. त्यांनी माता मरगटकी कालका आणि वीर बुलाकी मसन सोडले होते. अरे बाप. त्यांचं घर अख्खं म्हणजे उद्ध्वस्त झालं, बारके पोरं पण मेले होते. अक्षरशः ते देवता आहेत ना त्याच्या अंगावर येऊन ना त्याचा गळा वगैरे धरून बसायचे रात्रीच्या टायमिंगला. फेकलं वगैरे होतं उचलून डायरेक्ट. ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला की लोक असं पण करतात. लोक भरपूर वाईट आहेत. आता कसं आहे, नास्तिक पण आहेत, आस्तिक पण आहेत. नास्तिक लोकांना विश्वास नाही, आस्तिक लोकांना याच्यात विश्वास आहे. जेव्हा नास्तिक लोकांवर पण घडतं ते बरोबर आस्तिक बनतात. हल्ली तर आजकाल सगळ्या लोकांचा ह्याच्याकडे विश्वास वाढत चाललेला आहे, कारण खरंच या गोष्टी लोक करतात. आता म्हणजे स्पिरिच्युअल जास्त सोशल मीडिया थ्रू जास्त वाढत चाललं. असं आता जसं तुम्ही बोलले सोशल मीडियावर आता ह्या सगळ्या गोष्टी खूप चालू, खूप लोक व्हिडिओ टाकतात किंवा असं म्हणतात आम्ही तुमची मदत करू, आम्ही किंवा वशीकरण करून देऊ. ह्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? खरं असतं? कसं आहे, वशीकरण करणारे आता मीच नाही, भरपूर तांत्रिक भगत वगैरे असतात, पण नाही का शक्यतो माझं असं म्हणणं आहे की वशीकरण का करावं. सगळ्यात स्पेशली म्हणजे तर वशीकरण जास्त दिवस टिकत नाही, हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. वशीकरण एक टाइम पिरियड नुसार केलं जातं की ह्या टाइम पिरियड नुसारच तो व्यक्ती आपल्या आयुष्यात राहील, त्याच्यानंतर सगळं उद्ध्वस्त होतं परत आहे तसं. पण वशीकरण फक्त प्रेमासाठीच केलं जातं का बाकी? वशीकरण म्हणजे आता समजा आता मी एखाद्या जॉबला आहे, तिथले सिनियर वगैरे आपल्याला वशमध्ये करायचे असेल तर मोहिनी मंत्र वगैरे वापरून किंवा मोहिनीचे गंध बनवून, काजळ बनवून वगैरे त्यांना आपल्या मनात घेऊ शकतो. हो, मी पाहिलंय की लोक असं काजळ बनवून लावतात. आता इंटरेस्टिंग म्हणजे एखाद्या माणसाची सॅलरीच वाढवत नसेल त्याचा मालक वगैरे, तर मग तो हा करणारच गोष्टी त्याला मन्नत घेण्यासाठी. पण हे म्हणजे खरं घडतं त्यांच्या घडतं, सगळ्या गोष्टी असतात, पण नाही का आता ह्याच्यात जास्त अंधश्रद्धा पसरत चालली. माझं म्हणणं आहे की श्रद्धा असावी, नाही का अंधश्रद्धा नसावी. तुम्ही एखाद्याबद्दल श्रद्धा ठेवताय पण उगाच नाही का एखाद्या व्यक्तीला तुम्ही भ्रमित करू नका. जे काय असेल ते प्रॉपर मार्गदर्शन द्या. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुमची सेवा करा. नाही, पण चुकीचं पण आहे, कारण कसं तुम्ही किती पण क्रिया केली, काही केली, पण तुमच्या नशिबात जे आहे तेच तुम्हाला भेटणार. नशिबाच्या शिवाय आणि देवी देवतांशिवाय आपलं काहीच नाही. आपण नुसती भावली एक प्रकारची, नाही का, चालवायचं सगळं त्यांच्या हातात आहे. पण त्यांच्यानुसार हे वशीकरण वगैरे वाईट गोष्ट आहे, करायची गरज नाही. असं प्रेमासाठी वगैरे कोणी तुमच्याकडनं वशीकरण करून गेला? घेतलेत आमच्याकडनं वशीकरण करून, पण आम्ही कुणाचं करतो, हा ज्याला खरंच गरज आहे तो खरंच. आता समजा आता तुम्ही लेडीज आहे, तुम्हाला एखादा मुलगा फायदा घेऊन सोडून गेला तर तुम्हाला कसं वाटतं? बरोबर. मग ह्या व्यक्ती लोकांचं करावंच लागतं. जरी त्यांच्याकडे पैसे नसेल तरी आम्ही करून देतो, असं नाही की त्यांच्याकडनं पैसेच घेतो. बरोबर, पण एखाद्याला खरंच गरज असेल तुम्हाला पण ते पटलं पाहिजे की मी ह्याची. आता आम्ही चेकिंग करताना त्याचं कळतं आम्हाला, तर मग ह्याला खरंच गरज आहे का तरच करायचं, नाही तर तिला नाही म्हणून सांगायचं. आता तुमचे असे दरबार पण असतात, कोणत्या वारी दरबार असतो? शनिवारी आणि अमावस्येच असतं, बाकी ऑनलाईन कन्सल्टेशन असतं जास्त. फॉरेन कंट्री वगैरे सगळे त्यांचं चालू असतं, त्याच्यामुळे वेळ नाही भेटत. ऑनलाईन कन्सल्टेशन असतात. फॉरेन कंट्रीचे पण क्लायंट असतात. अच्छा, ते कशासाठी कॉन्टॅक्ट करतात? त्यांचं आत्ता एक धर्मेत होता की त्याच्यावर त्याच्या गर्लफ्रेंडनी केस टाकली होती, त्यांनी त्याच्यासाठी भरपूर केलं होतं आणि ती केस मागच घेत नव्हती. त्यांनी अत्याचार केलाय म्हणून, आणि तिकडचे लॉ तर एकदम आहेत, त्याला 6 वर्ष त्यांच्या वकिलांनी सांगितलं, फक्त 6 वर्ष. आता फक्त 6 वर्ष जोक आहे का जेल देणं? तर त्याचं असं काम होतं की त्याच्या गर्लफ्रेंडचं मन पलटवायचंय आपल्याला, केस माघारी घ्यायची, तर ते काम होतं. ते आपण काम 6 महिन्यात करून दिलं. पण म्हणजे ती केस जी त्या मुलीने त्या मुलावर टाकली होती, ते खरंच त्या मुलाने तसं केलं होतं? नव्हतं केलं त्याने, खोटं होतं. त्यांनी तिच्यासाठी भरपूर केलं, नाही का. ती फॉरेन कंट्रीतलीच होती, तर त्यांनी ह्याच्यावर अशी उलटी केस टाकली, कारण तिचा अफेअर ह्याला कळलं होतं त्याच्यावर. अच्छा, हा बोलायला गेला तर म्हणून.
म्हणजे फक्त स्वतः वाचण्यासाठी एखाद्यावर हा. करणी करणं आणि किंवा तो वशीकरण एकदम करणं. बिचारा होता नाही का, त्याचं काहीच नाही. आपल्या इथून गेलेला माणूस होता तो काय करणार आहे तिथं जाऊन. बरोबर आहे, बरोबर आहे. आता त्याला जेल झाली असती, पण आता आपण काम वगैरे केल्यापासून आता नीट आहे. तो इकडे फॉरेनवरून आला की इकडे भेटायला येणार दरबार. उच्चाटन क्रियाबद्दल काय? उच्चाटन म्हणजे थोडक्यात एखाद्याची बुद्धी बांधणं. हं. म्हणजे समोरचा नाही का माणूस व्यक्ती असतो, तो विचार करतोय, तर कामात जसं म्हणजे त्याचं ध्यान वगैरे असतं, तर त्याच्यातनं सगळ्यातनं ध्यान हटवणं उच्चाटन. आणि विद्वेषण म्हणजे वगैरे एकाच्यात भांडणं वगैरे लावणं. आता समजा आम्ही आहे, तुम्ही आहे, तुमच्या दोघांचं जास्त बॉन्डिंग होते, तर त्यांच्या दोघांत भांडणं लावून द्यायचं. त्याला विद्वेषण म्हणतात. आणि कसं केलं जातं नेमकं? काही खाण्यातून दिलं जातं? प्रत्येक माध्यमातून केलं जातं. खाण्यातून दिलं जातं, फोटोवरनं केलं जातं. एक प्राणी माहिती का तुम्हाला, त्याला काटे असतात. हां. तो त्याच्या जवळ गेले की काटे सोडतो. हो, हो. त्यांनी क्रिया होतात त्या. ती कशी, म्हणजे कोणती क्रिया असते? ती हीच विद्वेषण वगैरे त्याच्यावरनं एकदम परफेक्ट क्रिया होती. म्हणजे ते काय होतं नेमकं त्याने? आता समजा तंत्रक्रिया करायची असेल तर त्याचे खिळे बनवले जातात. तर ते मंत्रून ज्याच्या वगैरे फोटोवर वगैरे आपण ठोकून विधी वगैरे करतो ना, तर त्याची तंत्रक्रिया 2 दिवसात चालू होते. वशीकरण पण तसंच होतं. तुमच्याकडे असे पण केसेस येत असतील की कोणाचं लग्न तोडायचं आहे किंवा कोणाचं तरी लग्न करायचं आहे. लग्न करायचं आणि त्याच्यासाठी लग्न तोडायचंय. पण कसं एखाद्याचं लग्न जमतच असेल तर आपण का तोडायचं? बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही माळा घेऊन सांगता, तर ते कसं करता? कुठली पद्धत असते आणि काय काय सांगू शकता? आता माळेवर देशी भक्तावलची पद्धत आहे की माळेवर बघायचं. आता मला काय काय लोक म्हणतात माळेला हे बोट नाही लावायचं, हे नाही लावायचं, सुमेरू नाही हे करायचा. तर लोक करत नाहीत नाही का जप करताना. तर माझं त्यांना चांगलं सांगणं आहे की जप कसं करायचं आम्हाला माहिती आहे, आम्ही इतकं उगाच आलेलो नाही. त्याच्यामुळं ती देशी भक्तावरची टेक्निक आहे. जेवढे देशी भक्तावल आहेत, मीच नाही, माझे गुरूंचे गुरु म्हणजे माझे दाद गुरु वगैरे, त्यांचे शिष्य, चाचा गुरु माझे वगैरे सगळे, ते सगळे माळेवरच बघतात. तर ही विद्या पुढंच नाही लागते. असं नाही की माळेवरच बघायचं, दृष्टीनुसार पण बघू शकतात. आता जसं तुम्ही तुमच्याबद्दल मी असं इथं लाईव्ह बसून पण सांगू शकतो. करायचं का एक्सपेरिमेंट? काय सांगू शकता? तुम्हाला मी करिअर बद्दल सांगा. तुम्हाला मी फोनवर पण कॉन्टॅक्ट करता ते फक्त तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय, तर मी मला तुमच्याबद्दल ओळख पण नव्हती, तेव्हा पण मी तुमचं बघून सांगितलं की तुम्ही स्वामी समर्थाचे सेवक आहे. आता कंडिशन मध्ये तुम्ही स्वामी समर्थाकडे वळताय, गुगलवर वगैरे सर्च करताय. तुम्ही तुमच्या करिअर रिलेटेड भरपूर कन्फ्युज आहेत आणि लोक तुमच्यासोबत वाईट वागतात, पण तुम्ही सॉफ्ट हार्टेड आहे. तुमचं मन आता सध्या चिडचिड आणि विचलित होत चाललंय. सेवेमध्ये पण थोडं कमी झालेलं दिसतंय. तुम्ही माता कालीचं पण करता, भैरवबाबाचे पण मानता, तुम्ही महादेवाचे, तुमच्या गळ्यात रुद्राक्ष आहे, 5 मुखी रुद्राक्ष आहे. हा बरोबर. हो, हे कट नाही होणार, कट नाही करायचंय. तुमच्या गळ्यात 5 मुखी रुद्राक्ष आहे. ह्याच्या आधी तुम्ही लहान असताना थोडे आजारी पडले होते, तर तुमच्या घरच्यांनी काहीतरी करून वगैरे केलं नाही का? बरोबर आहे. आता तुम्ही सगळ्यात आधी महादेवाचेच बघते. स्वामी समर्थ, माता कालीकडे तुम्ही आत्ता वळताय. घाम येतोय मला. सगळं बरोबर सांगताय. आणि तुम्ही टॅरो कार्ड हिलिंग वगैरे द्यायला पण येतं. आणि तुम्ही आता सध्या चक्र ऍक्टिव्हेट कसे करायचे ह्या विचारात आहे तुम्ही आता. आणि तुमचं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट आहे. तुम्हाला मूलाधार चक्रावर व्हायब्रेशन वगैरे फील होतात. तुम्ही रात्री झोपताना पण तुम्हाला आभास वगैरे होतात, पण तुम्ही तुमच्याबद्दलच ठेवतात नाही का, कुणाला सांगत नाही. अजून काय विचारायचं तुमच्याबद्दल? एक तर तुमचा प्लॅन बिझनेस साठी पण आहे, पण काय करू कळत हा नाही. पॉडकास्ट 1 मिलियन जाईल की नाही ते पण सांगा. नाही ते जाईन तुमचं, आता तुम्ही आहेत. अरे बापरे, एक काहीच कट नाही करायचंय, सगळं हे पण लाईव्ह जाणार. कारण तुम्ही खरं बोलले, मी तुम्हाला खोटं नाही सांगा. जेव्हा आपण पॉडकास्टची आता नवीनच सुरुवात आहे, तुम्हाला माहिती आहे. पॉडकास्ट सुरू होण्याच्या 1 दिवसाआधी मी अक्कलकोटला स्वामी समर्थांचं जाऊन दर्शन करून आले. कारण मला ते मनातनं इच्छा झाली की मला स्वामींचं दर्शन जायचंय. कारण माझ्यासोबत एक किस्सा घडला. ते म्हणजे की जेव्हा मी दुकानात जात होते, तेव्हा एक म्हातारे बाबा बसलेले होते. त्यांनी मला फक्त वेळ विचारली, टाईम किती झाला? मी त्यांना टाईम सांगितला आणि मी पुढं, कारण पायऱ्या होत्या, अंधारलेलं होतं. तेव्हा मला भीती वाटली की इथे कोण बसलेलं वगैरे आहे म्हणून. आणि मी त्यांना टाईम सांगितला की 6:07 झाले असं बोलले. आणि ते मला फक्त एवढे मोठे श्री स्वामी समर्थ. आणि दुसऱ्या दिवसापासून माझा पॉडकास्ट सुरू होणार होता. मला असं वाटलं की म्हणजे स्वामींनीच मला सांगितलं आहे की ही सुरुवात तू करतेय, ते पण चांगली आहे. गुरु मार्गातच आहेत, ते मार्गदर्शन का नाही देणार? आणि मी जे काम करायला पण जात होते पॉडकास्टसाठीच काम होतं. आणि तेवढ्यात श्री स्वामी समर्थ ते बोलले. त्यांनी काहीच पुढे बोलले नाही. जेव्हा मी मागं वळून बघते तेव्हा माणूस गायब होता, ते बाबा गायब होते. तुम्ही काहीतरी इच्छा मागितली का त्यांना?
हेच की माझा पॉडकास्ट जे आता मी सुरू तुम्ही केलेला बोलले आहे तुम्ही ते काहीतरी तिथून करणार हे पण सांगितलं त्यांना. दर्शनाला येणार. मोठे मी असं काही प्रॉमिस नाही केलं. साधं केलं तरी नॉर्मलच आहे, देवी देवता आहे. आणि हे पण तुम्ही बरोबर सांगितलं की रात्री असं अनुभव असं वाटतं काहीतरी आहे, पण आता मी महाकालीचं पण जसं करते 1 मिनिटासाठीच होतं ते, तुम्हाला नंतर शांत होऊन नंतर जातं. शांत होऊन जातं, नंतर मी झोपून घेते नंतर. नाही खरंच छान. हे शॉकिंग होतं, हे भारी होतं. नाही खरंच छान. मग आता तुम्हाला आता हे जे तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं, तर तुमच्याकडे तर जसं मी बघते माळा पण नाहीये. मग माळ फक्त कसं? आमची विद्या आहे. हं. तर ती विद्या आम्हाला, आता मला गुरुची विद्या पुढे नेणं हेच माझं कर्तव्य आहे. हं. सगळ्यांना सांगणं. आता बावरी बाबाचे भगत इथं आहेत पुण्यात, पण आता समजा मी मराठी आहे, तर मराठी लोकांमध्ये वगैरे नसतात हे देवता नसतं. वगैरे. हां. तर मग मी असं पहिल्यांदाच आहे की मी हे देवतांची सेवा वगैरे चालू केली. हं. तर आता मग मला ही विद्या पुढे नाही लागणार, माझे शिष्य त्यांचे शिष्य होणार. हं. सगळ्यांना ही विद्या तुम्ही सांगायला लागते. शिकवतात पण हे सगळं हा, विद्या? शिकवतो. पण मी लगेच शिष्य वगैरे नाही करून घेत. अच्छा. थोडं मार्गदर्शन वगैरे बघून, नाही का, की शिष्य खरं टिकतात का. हं. आजकाल शिष्य एक झालं की एक करतात, हं. तसं नाही गुरु पाहिजे. वारंवार पण बदलतात असं. चांगलं नसतं, नाही का. हं. तर मला एकच गुरु आहे, मी एकच गुरुवर मरेपर्यंत मी त्यांच्याच येतच राहणार. आणि आता हल्ली असं पण मी पाहिलंय की लोक वारंवार गुरु बदलतात, वेगळ्या लोकांकडनं दीक्षा घेतात. हे चुकीचं आहे का कसं? चुकीचं आहे, कारण गुरु ध्रुव लागतो. एकदा गुरु ध्रुव लागला की तुम्हाला कोणतीच साधना सिद्ध होत नाही आणि कुठलेच देवी देवता तुमच्यावर कृपा नाही करणार. अरे बापरे. सगळ्यात आधी कुलदेवी देवता रुष्ट होतं. हं. पित्र वगैरे जास्त, पित्रांना जास्त वाईट वाटतं की नाही का आपले असे येते मुलं वगैरे सगळे. पित्र पण सवारी रूपात येतात. हं. पित्रांची पण सवारी असते. त्यांचे काय काय अनुभव येऊ शकतात? पित्रांचे म्हणजे अनुभव म्हणजे ते तुम्हाला स्वप्नाच्या एक पांढरे कपडे हां. दिसणार, पांढऱ्या कपड्यात कोणतरी व्यक्ती दिसणार, हं. असं. जे अकाल मृत्यू झालंय ते पण दिसतात. अरे वा. आता काय काहींच्या घरात इन केस काय काहींची तर असं होतं की वारं वगैरे हाय बोलतात. हं. जेव्हा आम्ही दरबारात येतो ना, ते वारं नसतं, ती शक्ती त्यांच्या घरातली खेळत असते. हं. तर का आता 2 प्रकारचे, म्हणजे एक कालका म्हणून आम्ही देवी पुजतो, नाही का. हं. मग माताकालीचंच रूप आहे. तर एक पक्की कालका असते, एक कच्ची कालका असते. हं. कच्ची जी कालका असते त्यांच्या घरातली लेडीज मेलेली असते, तर ती देवीच्या रूपात खेळते वगैरे आणि तिचं काम बिम करते. हं. तर त्यांना वाटतं हा देव आहे, मग हे नमस्कार करणार, त्याची पूजा चालू करणार. म्हणजे त्या निगेटिव्ह एनर्जीला आपण जी पूजा करतो ती अख्खी ऊर्जा तिला जाते. अरे बापरे. मग ते प्रबल होतात आणि हं. ते कधीच बोलणार नाही जोपर्यंत भगत कडून येत नाही. समजा भगत सांगायचे याच्यात असन, तर तो भगत असन तर तुम्हाला मी सांगतो, तो सांगत नाही का की शक्ती आहे का, महाकाली आहे का, हं. ही. मग तिथं गेल्याशिवाय कळत नाही. मग घरचे पूजत राहतात, मग घरात निगेटिव्ह इफेक्ट चालू होतो. हं. कुलदेवी देवता रुष्ट होतात, आपोआप बंधन होतात. हे बंधन झाले की मग निगेटिव्ह शक्ती भरपूर वाढत जाते. फार छान वाटत दादा, तुम्ही पॉडकास्ट वाल्यातून फार छान माहिती दिली तुम्ही. तर नक्की कमेंट्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला काय कुठला भाग ह्यातला आवडलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.